आज आपण एकदम रसरशीत आणि दाणेदार गाजराचा हलवा बनवतोय. तर तुम्ही बघून तुम्हाला कळालंच असेल की आपला जो गाजराचा हलवा आहे तो एकदम दाणेदार आणि रसरशीत असा बनलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा रंग किती सुंदर आलेला आहे त्याला रंग. तर चला आपण आज सेम याच पद्धतीने जसा मी घरी बनवते आणि माझ्या मुलाला एकदम प्रचंड आवडतो माझ्या पद्धतीने बनवलेला गाजराचा हलवा, तर तुम्ही हे या पद्धतीने नक्की बनवून बघा. चला तर आता आपण काय करणार ना, एक किलो गाजर घेतलेली आहे मी. तुम्हाला जे प्रमाण आहे ते मी सांगणारच आहे व्यवस्थित. तर 1 किलो गाजर घेतलेली आहे ते एकदम व्यवस्थित किसणीने किसून घेतलेली आहे आपण. जास्त तर मिक्सरमध्ये बारीक करू नका, थोडी मेहनत लागेल, पण तुम्ही किसणीनेच किसून घ्या हे गाजरं. त्याने काय होतं ना, त्याचा जो स्वाद आहे तो अधिकच वाढतो. आता आपल्याला काय करायचं ना, इथे आपण थोडंसं त्याचं मॉइश्चर हे करून घेतलं, गॅसवरती हलवून घेतला तो किस. आणि आता थोडंसं त्याचं मॉइश्चर निघून गेलं ना की आपल्याला काय करायचं ना, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. तर मी इथे तूप 50 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि ते तूप आपल्याला टाकायचं आणि परत याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर जे घरी बनवलेलं तूप जे असेल ना ते टाका, त्याने काय होतं ना अधिकच जास्त त्याचा स्वाद वाढतो. त्यामुळं काय करा, जे घरी बनवलेलं तूप असतं ना, देशी तूप, ते टाका तुम्ही त्यामध्ये. आणि हे बघा, या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं परत त्याला हलवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ते एकदम असं मिक्स होत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि त्याचा जो ओलावा आहे ना आमचा गाजराचा, तो ओलावा पूर्ण असं निघून गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ह्याला हलवत राहायचं या पद्धतीने. आणि खाली लागू द्यायचं नाही आणि त्याला सोडूनही द्यायचं नाही, अधूनमधून याला हलवत राहायचं. आता इथे मी काय केलं ना, दूध घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम करून त्याला परत गार केलेलं आहे. तर हे दूध जे आहे ते मी सगळं दूध घेतलेलं आहे, जी वरची मलाई असते दुधावरची, ते धरून आपण हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. 1 किलो गाजरासाठी आपल्याला इथे अर्धा लिटर दूध वापरायचं आहे. आता आपल्याला हे काय करायचं ना, एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि आपल्याला काय करायचं ना, याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पूर्ण त्याचं जे दूध आटेपर्यंत आपल्याला याला स्लो गॅसवरती आपल्याला ह्याला काय करायचं ना, शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून जो आपला गाजराचा हा किस जो आहे तो एकदम सॉफ्ट झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा. आणि याच ठिकाणी तुम्हाला जेही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल ते आपल्याला याच स्टेजवर करायचे आहे. तर माझी मुलं ड्रायफ्रूट्स खात नाही जास्त, तर त्यामुळे मी फक्त मनुके टाकले याच्यामध्ये आणि वेलची पण इथेच टाकायची आपल्याला. आणि हे बघा, ह्या पद्धतीने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी वेलची घेतल्या 4-5 आणि त्या व्यवस्थित अशा बारीक करून घेतल्या आहे आणि त्या गाजरामध्ये टाकून दिलं आहे आपण. आणि हे बघा, आता आपल्याला याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे जे ड्रायफ्रूट्स टाकले ना, तुम्हाला जेही टाकायचे असेल ते इथे व्यवस्थित असे शिजून निघतात ते या हलव्याबरोबर. तर हे बघा, व्यवस्थित असं मिक्स केलं ना, आता आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला याला काय करायचं ना, स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही दुसरंही काम करू शकता. याला 1 तास लागतो जवळपास, याला टाईम खूप लागतो, पण असं नाही की त्याच्यापाशीच थांबावं लागत, तुमचे बाकीची कामंही उरकून होतात तोपर्यंत. तर हे बघा, मी काय केलं ना, झाकण ठेवून दिलं आणि गॅस कमी केलेला आहे. आता तुम्ही तुमची दुसरी कामं करून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता की आपलं जे दूध आहे ते पूर्ण आटलेलं आहे याच्यामध्ये आणि आपला जो किस आहे गाजराचा तो एकदम असा सॉफ्ट झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता रंग कसा अप्रतिम असा आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हे बघा, या 1 किलो गाजरासाठी मी 200 ग्राम साखर वापरलेली आहे. वाटीचं प्रमाण घ्यायचं म्हटलं तर 1 वाटी तुम्हाला साखर वापरायची आहे इथे. आणि वजनी प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्हाला 200 ग्राम साखर वापरायची इथे. आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला काय करायचं, परत त्याला झाकून ठेवायचं स्लो गॅसवरती. आणि त्याला पूर्ण त्याची साखरेचा आता पाक होणार, म्हणजे त्याला परत पाणी सुटणार आहे आणि ते पाणी परत आपल्याला ठीक होईपर्यंत त्याला परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अजूनही आपल्या गाजराचा जो रंग आहे तो किती सुंदर आलेला आहे. तर हे बघा, आता पाणी, ते साखरेचं जे पाणी पूर्ण तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला परत गॅस कमी करायचा आणि याला परत पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हा जो गाजराचा हलवा आहे तो शिजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याला अधूनमधून परत हलवत राहायचं आहे, सोडून द्यायचं नाही. आणि हे बघा, आपला जो गाजराचा हलवा आहे तो लगभग आता तयार झालेला आहे. खायला कसा वाटला तुम्हाला हा गाजराचा हलवा, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात तेही मला सांगा. आणि गाजरापासून तुम्ही अजून काय काय रेसिपीज बनवले तेही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा
आणि हे बघा, जो आपला गाजराचा हलवा आहे तो एकदम रसरशीत आणि दाणेदार तयार झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. तर हे बघा, मुलं तर बाजूला तयारच होती खाण्यासाठी. आणि बघा आपला जो गाजराचा, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्री स्वामी समर्थ.